भारीच बनवलंय ग. मी आलोच जरा बाहेर. ए महाराणी पाय काढ. ए शोभे, अगं काय चाललंय तुझं? हा चल जरा मला मदत कर मग. आम्ही पण कामच करायलो इकडं, विंडो शॉपिंग करायलोय. तुझी शॉपिंग कधी थांबते का बाई? या बघ ती मिनिस्टरची पोरगी पण लोणचं माझ्याकडून शिकून गेली आणि तू घरात असून काय करतेस ग? ठेवते मोबाईल, सदान कदा बघेल तेव्हा मोबाईल मध्ये. चल म्हटलं ना, उठ पहिल्यांदा ठेवते. चल. होय करायलोय आता. दे आमचा फोन दे. घे. शुभूची आई त्या खूप छान लोणचं बनवतात. तू एकदा त्यांच्या हातचं लोणचं खाल्लंस ना की परत दुसऱ्या कोणाकडचं खाणारच नाहीस. अलकनंद मॅडमनी सांगितल्यावानी समद केलंय. आता येणार मज्जा. शुभू हे घे तुझ्यासाठी. काय कुर्ता यात. साहेब तिथं उद्या जाणार म्हणल्यानंतर रुद्र बी जाणार आणि रुद्र तिथं गेले ते विचारणार शिरीष काका कुठे आहेत म्हणून. शुभू नाही विचारणार आहे ते, सांगितलं ना मी तुला. एवढं ओळखायला लागलीस त्यासनी? एक दिवस झाले त्यासनी येऊन. अरे हो बरोबर आहे, पण तरी सुद्धा ओळखते मी त्यांना आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. श्रावणी, एखाद्यावर एवढा लगेच विश्वास ठेवणं बरं नाही. शुभू आता माझ्या बरोबर वाद घालत बसण्यापेक्षा शिरीष काकांनी इथे आणायचं कसं ह्याचा जरा विचार करतोस का? हा आपण असं करू शकतो, शिरीष काकांना तिथून पहिल्यांदा हलवायचं. साहेब आणि सगळे लोक तिकडे गेले की मग शिरीष काकांना इथं बंगल्यात घ्यायचं. बरोबर? हो बरोबर आहे. अरे पण बंगल्याची सिक्युरिटी किती टाईट केली आता. कोणी मला काही विचारलं तर? मॅडम सिक्युरिटीचं काय बोलायलाय? श्रावणी तू साहेबांची मुलगी आहेस, तुला कोण विचारणार आहे? हो सॉरी मी करीन सगळं. साहेबांचा. हा साहेब. शुभू उद्या सकाळी लवकर आहे. एक महत्वाचं डिस्कशन करायचंय आणि पूजेला जायचंय. आणि पूजेवर निघालास की आणखीन काही महत्वाच्या ठिकाणी जायचंय. हो साहेब नक्की. संघामध्ये वारं कसं आहे, लोक नक्की काय विचार करतात या सगळ्याची माहिती आपल्याला लागेल. साहेब ही माणसं सगळीकडे कामाला लावले, रिपोर्ट आपल्याला कळेलच. आणि भैया शुभूला आणि मला असा अंदाज आहे की मतदारांचा जो कल आहे ना तो आपल्या बाजूनेच असेल. हे कल आपल्या बाजूने असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण विरोधक काय आणि कसा विचार करतील ना त्याचा काही भरोसा नाही. त्यामुळे आपल्याला जरा अलर्ट राहावं लागेल. खरंय. बरं पृथ्वी, नंदाकला अचानक दिल्लीला जावं लागलंय. त्या मॅडीचा ऍक्सिडेंट झालाय. ऍक्सिडेंट? बरेच नव्हते? तो बरा आहे, पण आता तिच्याऐवजी पूजेला मला जावं लागणार आहे. तेही लवकर. भैया मग निघूया आपण. नाही पण त्याआधी एका ठिकाणी जाऊन महत्वाचे पेपर्स आणायचे. साहेब पेपर्स मी आणतो, तुम्ही पूजेला जावा. नाही शुभ, तू मला माझ्या बरोबर हवायस.
काय मोक्षाला मदत करणं ही जबाबदारी आहे आपली. ठीक आहे सर. आणि त्याआधी आणखीन एका ठिकाणी जायचंय, तिथेही तू मला बरोबर लागणार आहेस. भैया मी जाऊन घेऊन येतो पेपर्स. नाही पृथ्वी, मला असं वाटतंय की आपल्या मतदारसंघामध्ये जेवढे विभाग आहेत ना, त्या विभागांमध्ये जेवढी संभाव्य मतं आपल्याला मिळणार आहेत ना, त्या सगळ्याची यादी लागणार आहे. सो ते खूप महत्त्वाचं काम आहे. तो रिपोर्ट पूर्ण कर असं मला वाटतंय. बरं ठीक आहे. मग साहेब पेपर्स कोण आणणार? पेपर तुझी असिस्टंट आहे ना, तिला सांग. मला नाही जमणार. म्हणजे एक महत्वाचं काम आहे मला. ड्युटीवर असताना काही महत्वाचं आणि पर्सनल नसतं हे समजावून सांग तिला. पेपर्स कलेक्ट केले ना की शुभला फोन करून कळव. असिस्टंट मॅडम, पेपर्स महत्त्वाचे आहेत, तुम्हाला आणायलाच लागतील. चला निघूया. काय चाललंय? फोन बाजूला ठेव आणि सांगितलं ते कर. काय चाललंय शुभू? हा, अरे असिस्टंट तुझी गेली का नाही अजून ती? हो सर. मॅडम, तुम्हाला लगेच निघायला लागेल आणि महत्त्वाचे पेपर्स आहेत, आणि पेपर मिळाले की मला फोन करा. हां, मी तुम्हाला ॲड्रेस पाठवतो. लगेच.